आषाढी वारीतील सर्वात भावनिक आणि भक्तिमय क्षणांपैकी एक क्षण आज नीरा दत्त घाटावर अनुभवायला मिळाला। लाखो वारकऱ्यांच्या ज्ञानबा तुकारामाच्या अखंड जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र पादुकांना नीरा नदीच्या पवित्र जलात विधिवत स्नान घालण्यात आले। हा सोहळा पाहण्यासाठी घाटावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती। पारंपरिक धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पादुकांचे स्नान पार पडले। हा सोहळा पाहताना अनेक वारकरी भावुक झाले। माऊलींच्या दर्शनासाठी आणि पादुकांच्या स्नानाचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच घाटावर हजेरी लावली होती। पादुका स्नानानंतर संपूर्ण परिसरात ज्ञानबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, भक्तीचा उत्साह आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर यामुळे नीरा दत्त घाट भक्तिसारात न्हाऊन गेला। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून श्रद्धा, समता, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी संस्कृती आहे। नीरा दत्त घाटावरील हा पवित्र सोहळा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संत परंपरेची समृद्ध परंपरा आणि वारकरी संप्रदायातील अठ्ठल श्रद्धा अधोरेखित करून गेला। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती।